हॅलो ऑल ऑफ यू, वेलकम टू थर्ड लेक्चर ऑफ मॉस. सो बघा, आपण फर्स्ट चॅप्टर स्टडी करतो आहे सिम्पल स्ट्रेसेस आणि स्ट्रेन. आणि त्या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण काय काय स्टडी केलं आहे तर बेसिक स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या कॉन्सेप्ट स्टडी केल्या. देन टाईप्स ऑफ लोड, टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. स्ट्रेसेसचे 3 बेसिक टाईप कोणते? टेन्साईल स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि शियर स्ट्रेस. देन स्ट्रेनचे डिफरंट टाईप आपण स्टडी केले. तर स्ट्रेनचे बेसिक टाईप्स कोणते? लिनियर स्ट्रेन, लिनियरमध्ये अगेन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्ट्रेन. देन लॅटरल स्ट्रेन आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. सो हे बेसिक टाईप्स आपण स्टडी केले. देन नेक्स्ट आपण डिफरंट इक्वेशन्स किंवा फॉर्म्युले स्टडी केले. तसंच डिफॉर्मेशन ऑफ मेटल बार पण स्टडी केलं. ओके, सो मग आता नेक्स्ट टॉपिक स्टडी करायच्या आधी आपण स्ट्रेन ही कॉन्सेप्ट परत एकदा रिवाइज करू. सो स्ट्रेन म्हणजे जसं दिलेलं आहे का, स्ट्रेन काय आहे? द चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज स्ट्रेन. आणि कोणते डायमेन्शन चेंज होतात त्याप्रमाणे डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रेन आपण स्टडी केले. जसं फर्स्ट लिनियर स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. आणि मग लेंथ जर वाढली असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह ऑर टेन्साईल स्ट्रेन. जर लेंथ कमी झाली असेल तर त्याला म्हणतात निगेटिव्ह ऑर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. तसंच सेकंड टाईप आपण स्टडी केला लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय? चेंज इन लॅटरल डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल लॅटरल डायमेन्शन्स. आणि लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय? तर लेंथला परपेंडिक्युलर जे डायमेन्शन असतात म्हणजे डायामीटर, थिकनेस किंवा विड्थ यांना म्हणतात लॅटरल डायमेन्शन, जे लेंथला परपेंडिक्युलर असतात. सो मग सर्क्युलर बारसाठी लॅटरल डायमेन्शन काय आहे? डायामीटर. सो मग सर्क्युलर बारसाठी लॅटरल स्ट्रेन इज चेंज इन डायामीटर अपॉन ओरिजिनल डायामीटर. तसंच रेक्टँग्युलर बारसाठी लॅटरल स्ट्रेन किती आहे? तर चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ किंवा चेंज इन थिकनेस अपॉन ओरिजिनल थिकनेस. सो हे झाले लॅटरल स्ट्रेनचे फॉर्म्युलेज. देन नेक्स्ट आता आपण स्टडी करू का लिनियर आणि लॅटरल स्ट्रेनमध्ये काय रिलेशन आहे. ओके, आपण ह्या 2 सिंपल डायग्राम्स कन्सिडर करू. सो फर्स्ट डायग्राममध्ये बघा, एक मेटल बारवर टेन्साईल लोड अप्लाइड आहे. मग मला सांगा, टेन्साईल लोड अप्लाय केलं तर लेंथ ऑफ बार विल इन्क्रीज. आणि मग त्या बारची लेंथ जर इन्क्रीज झाली तर डायमीटर किंवा लॅटरल डायमेन्शन काय होईल? कमी होईल. बिकॉज बार तर सेम आहे. सो तो लेंथच्या अलॉंग जर स्ट्रेच झाला तर डायमीटरच्या किंवा लॅटरल डायमेन्शनच्या अलॉंग तो कमी होईल थोडासा. तसंच सेकंड केसमध्ये बघा, जर कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय केलं बारवर तर त्या केसमध्ये लेंथ काय होते? कमी होते. आणि लेंथ जर कमी झाली तर याचा अर्थ लॅटरल डायमेन्शन काय होईल? वाढेल. याचा अर्थ का कोणत्याही बारसाठी किंवा कोणत्याही बॉडीसाठी जर लिनियर स्ट्रेन पॉझिटिव्ह असेल तर लॅटरल स्ट्रेन कसं असतं? निगेटिव्ह असतं. म्हणजे लिनियर डायमेन्शन जर वाढलं तर लॅटरल डायमेन्शन कमी होतं. आणि लिनियर डायमेन्शन जर कमी झालं तर लॅटरल डायमेन्शन वाढतं. ओके, सो हे लक्षात ठेवा का लिनियर स्ट्रेन वाढला तर लॅटरल स्ट्रेन कमी होतो आणि लिनियर स्ट्रेन कमी झाला तर लॅटरल स्ट्रेन वाढतो. असं दोन्हींमध्ये सिंपल रिलेशन आहे. ओके, आणि मग या दोन्हींमध्ये रिलेशन एक्सप्रेस करणारी टर्म दॅट इज कॉल्ड पॉइसन्स रेशो. कोणत्याही मेटल बारसाठी त्याची लेंथ एका पर्टिक्युलरने वाढली तर डायामीटर ही एका पर्टिक्युलर अमाऊंटनेच कमी होते. ती रँडमली कमी होत नाही. ते रिलेशन एक्सप्रेस करणारं ही टर्म आहे दॅट इज पॉइसन्स रेशो. ती म्यू ह्या साईनने इंडिकेट करतात. हा यू टाईप जो साईन आहे दॅट इज कॉल्ड म्यू. सो पॉइसन्स रेशो इज द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन ऑफ द बॉडी. जसा इथे फॉर्म्युला दिलेला आहे, पॉइसन्स रेशो म्यू इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. म्हणजेच काय? म्यू इक्वल टू EL अपॉन E. सो हे याला म्हणतात पॉइसन्स रेशो. आणि प्रत्येक मटेरियलसाठी पॉइसन्स रेशोची फिक्स्ड एक व्हॅल्यू असते. म्हणजे दिलेल्या मटेरियलसाठी ती व्हॅल्यू सेम राहते. तसंच मोस्ट ऑफ द मटेरियलसाठी पॉइसन्स रेशोची व्हॅल्यू ही 0.25 पासून 0.5च्या मध्ये असते. जनरली दॅट इज द रेंज ऑफ पॉइसन्स रेशो. 0.25 टू 0.5 दॅट इज द रेंज. ओके, आणि मग आता याचं यूज काय आहे तर बघा, म्यू इक्वल टू EL अपॉन E.
आणि EL आणि Eचे फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे लॅटरल आणि लिनियर स्ट्रेनचे. तर याचा अर्थ कोणत्याही बारचा जर चेंज इन लेंथ दिलेला असेल तर पॉयसन्स रेशो माहीत असला तर चेंज इन डायमीटर किंवा चेंज इन विड्थ आपल्याला फाइंड आउट करता येतो बाय कॅल्क्युलेशन्स. दॅट इज द यूज ऑफ पॉयसन्स रेशो. ओके, सो हे झालं पॉयसन्स रेशोबद्दल. देन नेक्स्ट, सो आता अगेन एक आधी स्टडी केलेली टर्म आपण परत एकदा रिवाइज करू. दॅट इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर मला सांगा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचा काय फॉर्म्युला स्टडी केला होता आपण? तर मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी E इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. दॅट इज मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. आणि जसं प्रॉब्लेम्समध्ये दिलेलं होतं मी का त्याची व्हॅल्यू एका मटेरियलसाठी कॉन्स्टंट असते, म्हणजे दिलेल्या मटेरियलसाठी ती कॉन्स्टंट राहते. जसं मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्समध्ये ती व्हॅल्यू होती 2 × 10⁵ न्यूटन पर mm². ही स्टीलची व्हॅल्यू असते आणि ती कॉन्स्टंट राहते. सो मग आता हा फॉर्म्युला बघा का इट इज E इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बट मग चॅप्टरमध्ये आपण आतापर्यंत स्टडी केलं का स्ट्रेस आणि स्ट्रेनचे तर डिफरंट टाईप्स आहे. का स्ट्रेसचे टाईप्स कोणते आहे? ॲक्शियल स्ट्रेस, त्याचे 2 टाईप्स टेन्साइल आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. तसंच शियर स्ट्रेस आहे. देन स्ट्रेनचे पण वेगवेगळे टाईप्स आहे. मग ही मॉड्युलस पण एकच असेल का? नाही. तर प्रत्येक मटेरियलसाठी ह्या डिफरंट टाईप्स ऑफ मॉड्युलस असतात स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या टाईप्सप्रमाणे. ओके, सो मग त्या मॉड्युलस आपण स्टडी करू. सो फर्स्ट आहे दॅट इज कॉल्ड यंग्स मॉड्युलस. सो यंग्स मॉड्युलस इट इज रिलेटेड टू ॲक्शियल स्ट्रेस. सो मग यंग्स मॉड्युलसचा फॉर्म्युला असा आहे. सो यंग्स मॉड्युलस Y किंवा E इक्वल टू ॲक्शियल स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन. का ॲक्शियल स्ट्रेसमुळे लिनियर स्ट्रेन येतो. सो ॲक्शियल स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन म्हणजेच अगेन काय? सिग्मा अपॉन स्मॉल ई. सो याला म्हणतात यंग्स मॉड्युलस और त्यालाच मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असंही म्हटलं जातं बऱ्याचदा. ओके, सो ही झाली फर्स्ट मॉड्युलस E और Y. देन सेकंड आहे शियर स्ट्रेसची रिलेटेड जी मॉड्युलस आहे त्याला म्हणतात शियर मॉड्युलस और मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. सो मग इट इज इंडिकेटेड बाय G साइन. सो मग शियर मॉड्युलस G इक्वल टू शियर स्ट्रेस अपॉन शियर स्ट्रेन. याला म्हणतात शियर मॉड्युलस. ओके, देन थर्ड आहे ती आहे व्हॉल्यूम चेंजशी रिलेटेड. का आपण बघितलं होतं का लेंथ आणि विड्थ बदलली तर व्हॉल्यूम पण बदलतो आणि व्हॉल्यूमशी रिलेटेड स्ट्रेनला काय म्हटलं होतं? व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. मग त्याच्याशी रिलेटेड मॉड्युलस जे आहे त्याला म्हणतात बल्क मॉड्युलस. लक्षात ठेवा बल्क ह्या वर्डचं मीनिंग आहे व्हॉल्यूम. बल्क म्हणजे व्हॉल्यूम. ओके, सो बल्क मॉड्युलस इट इज इंडिकेटेड बाय K. बल्क मॉड्युलस K इक्वल टू काय? अगेन ॲक्शियल स्ट्रेसेस. सो ॲक्शियल स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. कारण ॲक्शियल स्ट्रेसमुळेच काय होतं? लेंथ बदलते, डायमीटर बदलते आणि व्हॉल्यूम चेंज होतो. सो मग स्ट्रेस सेम आहे. सो बल्क मॉड्युलस K इक्वल टू काय? डायरेक्ट स्ट्रेस अपॉन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणजे सिग्मा अपॉन EV. ओके, सो हे झाले 3 टाईप्स ऑफ मॉड्युलस. कोणकोणत्या? यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे E, सेकंड शियर मॉड्युलस म्हणजे G आणि थर्ड बल्क मॉड्युलस म्हणजे K. लक्षात ठेवा तिन्ही मॉड्युलस या स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचाच रेशो आहे बट डिफरंट टाईप्स ऑफ स्ट्रेसेस आहे. सो मग तिन्ही मॉड्युलस म्हणजे E, G आणि K तिन्हींचं युनिट काय आहे? न्यूटन पर mm². हेच युनिट आहे तिन्ही मॉड्युलससाठी. ओके, मग आता या तिन्ही मॉड्युलसमध्ये रिलेशन एक्सप्रेस करणारे 2 इक्वेशन E, K आणि G या तिन्ही मॉड्युलसमध्ये रिलेशन एक्सप्रेस करणारे 2 इक्वेशन्स असे आहे. फर्स्ट इक्वेशन आहे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस E इक्वल टू 2G × 1 + μ. वेअर G म्हणजे काय? शियर मॉड्युलस. म्यू म्हणजे काय? पॉयसन्स रेशो. आणि पॉयसन्स रेशो काय? लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. सो हे झालं पहिलं इक्वेशन. देन दुसरं इक्वेशन आहे E इक्वल टू 3K × 1 - 2μ. वेअर अगेन E म्हणजे यंग्स मॉड्युलस, सेकंड K म्हणजे काय? बल्क मॉड्युलस आणि म्यू अगेन पॉयसन्स रेशो. सो हे 2 इक्वेशन नीट लर्न करा. फर्स्ट इज E इक्वल टू 2G
2g into 1 plus mu. Second is E equal to 3k into 1 minus 2 mu. आणि यांचा यूज काय आहे तर कोणतीही एक मॉड्युलस माहीत असेल आणि म्यूची व्हॅल्यू म्हणजे पॉइसन्स रेशो नोन असेल दिलेल्या मटेरियलसाठी तर बाकी दोन मॉड्युलस आपल्याला फाइंड आउट करता येतात यूजिंग दीज इक्वेशन्स. दॅट इज द यूज. सो आत्तापर्यंत स्टडी केलेले फॉर्म्युलेज मी एकदा शॉर्टली रिवाइज करतो. स्ट्रेस सिग्मा इक्वल टू पी अपॉन ए, स्ट्रेन म्हणजे लिनियर स्ट्रेन स्मॉल ई इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, लॅटरल स्ट्रेन ई एल इक्वल टू किती डेल्टा डी अपॉन डी फॉर सर्क्युलर बार आणि डेल्टा डब्ल्यू अपॉन डब्ल्यू or delta t upon t for rectangular bar. Then next, modulus of elasticity capital E equal to stress upon strain. Then deformation of metal bar किंवा change in length delta L equal to किती PL upon AE. आणि आज स्टडी केलेले दोन फॉर्म्युले. तर पहिला काय पॉइसन्स रेशो म्यू इक्वल टू EL upon E म्हणजेच काय लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. हा पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला रिलेशन बिटवीन ई के जी. तर ते दोन इक्वेशन कोणते आहे फर्स्ट ई इक्वल टू 2g इंटू 1 प्लस म्यू, सेकंड ई इक्वल टू 3k इंटू 1 मायनस 2 म्यू. हे झाले सगळे फॉर्म्युलेस. आणि यांच्याशी रिलेटेड एक प्रॉब्लेम बघा मी सॉल्व करून दिलेला आहे स्टेप्स. त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज पुट करून तो सॉल्व करा आणि प्रॅक्टिसला दिलेले प्रॉब्लेम पण तुम्ही सॉल्व करा. सो हे सगळे फॉर्म्युलेज तुम्ही नीट स्टडी करा, लिहून घ्या, सगळे फॉर्म्युलेज रिवाइज करा, त्यांच्या टर्म नीट समजून घ्या. आपण अजून प्रॉब्लेम्सची प्रॅक्टिस करू. ओके, थँक्यू.